मनसेच्या वतीने वह्या वाटप व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील राजगड कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप व 10वी व 12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे ठाणे जिल्हा सचिव रवींद्र सोनार यांच्या वतीने करण्यात आले होते। हा कार्यक्रम ते गेल्या 18 वर्षापासून राबवित आहेत। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे नेते अभिजित पानसे, ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष मनसे नेते अविनाश जाधव, मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभागातील प्रभाग अध्यक्ष आशिष डोके, पूनम सावंत, शाखा अध्यक्ष संतोष महागावकर, मनीष कडू, सत्यजित नापलेकर, विजय पाटणकर, अमिता गायकवाड, भूपेंद्र देवळेकर, राहुल गुप्ता, भावेश सोनार, निशांत कोळी, शहर सचिव गीत मोरे इत्यादी मान्यवर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती। सन्माननीय राज साहेबांच्या आदेशाने मार्गदर्शनाने अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आमचे ठाणे जिल्ह्याचे सचिव श्री रवींद्र सोनार हे दरवर्षी हा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेत आलेले आहेत। गेले अनेक वर्ष ते वह्या आणि शालेय वस्तू वाटप इथे करतायत। ही परंपरा गेले अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे चालू आहे। केवळ इथेच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सगळं शालेय साहित्याचं वाटप, वह्या वाटप हे जागोजागी होत असतं आणि विशेष करून ठाण्यातल्या ज्यांना आर्थिक स्तर त्यांचा कमी असतो अशा जवळजवळ हजारो मुलांपर्यंत या वह्या पोचल्या जातात। राजसाहेबांचा पाईक म्हणून रवी सोनार आमचा अत्यंत उत्तम काम करतो। ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाश जाधव आणि बाकी सगळे आमचे सहकारी या कामात त्याला मदत करतात। दरवर्षी आज हे 18 वर्षे, त्यात 2 वर्ष कोविडची गेली त्यामुळे आम्हाला काय करता आलं नाही। पण 2006चा जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा जन्म झाला 9 मार्चला, त्यानंतर 14 जून हा पहिला वाढदिवस राजसाहेबांचा झाला। त्याच वर्षी आम्ही हा पहिला उपक्रम राबवलेला वह्या वाटप पण 10वी-12वी विद्यार्थी सत्कार। तो आस्थागायत माझ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि आमच्या नेत्यांच्या आशीर्वादाने तो कायम चालू आहे आतापर्यंत। तर साधारण 750 ते 800 विद्यार्थ्यांनी याचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे। त्याचे अजून 4 दिवस 5 दिवस विद्यार्थी येतच राहतात ऑफिसला की आम्हाला मिळालं नाही, आम्ही नाही आलो, आम्हाला त्यांना पण दिला जातो। आणि ठाण्यामध्ये किंवा आमच्या गरीब संस्था असतात त्यांच्यामध्ये किंवा पनवेलची जी बाबा आमटेंचा हे आश्रम आहे तिकडे आम्ही आधी द्यायचो। यावर्षी मला जाता नाही आलंय, तर त्यांच्या इथे सुद्धा आपण हे वह्या